आता बातमी जळगावच्या राजकारणाची आहे। मुक्ताईनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। मवियाच्या प्रचार रॅलीमध्ये मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। मवियाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी या संदर्भातला आरोप केलाय। रोहिणी खडसे यांचा बोदवड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या सुद्धा बघायला मिळालाय। मवियाच्या प्रचार रॅलीमध्ये मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि हाच आरोप केलाय मवियाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी। प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्याला अधिकची माहिती देतील। मंगेश, आपण पाहतोय रोहिणी खडसे यांचा हा गंभीर आरोप, नेमकं काय घडलंय? नक्कीच ऋतुजा, खरं तर मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातल्या जलचक्र तांडा या गावामध्ये खरं तर रोहिणी खडसे यांची जी आहे ती प्रचार रॅली सुरू होती। या प्रचार रॅली दरम्यान रोहिणी खडसे यांच्या कार्यकर्त्यांना काही इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप जो आहे हा रोहिणी खडसे यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणात रोहिणी खडसे यांनी बोदवड पोलिसात तक्रार देण्यासाठी त्या गेलेल्या असता पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुमारे 2 वाजेपर्यंत रोहिणी खडसे यांनी जे आहे बोदवड पोलीस स्टेशनला जे आहे ठिय्या मांडला होता। एकंदरीतच पोलीस प्रशासन याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत रोहिणी खडसे यांचा हा ठिय्या जो आहे तो पाहायला मिळाला आणि याच ठिकाणी खरं तर रोहिणी खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जेवण सुद्धा या पोलीस स्टेशनमध्ये केल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच या माध्यमातून पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या पंक्ती ज्या आहे जेवणाच्या त्या बसल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्या पद्धतीने यापूर्वी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जे आहे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या प्रचार ताफ्यावर देखील गोळीबार झाल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यानंतर आता पुन्हा महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीवरती कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप जो आहे तो रोहिणी खडसे यांनी केला आहे। त्यामुळे मुक्ताईनगर मधलं वातावरण, राजकीय वातावरण जे आहे चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते आहे। ऋतुजा, निश्चित। मंगेश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।